आज कामेर येथे जे मैदान झालं त्या मैदानात आज एक नंबरचा मान मिळवलेला आहे. अच्युत ड्रायव्हर आहेत, त्यांचा नंद आहे पिस्तूल. आणि आज बऱ्याच दिवसातून बैलगाडा मालक म्हणून आले आणि एक नंबरचा मान मिळवला. आता अच्युत ड्रायव्हर गुलाल झाल्यानंतरचा वेगळा आनंद आहे, पण ह्यो एक नंबरचा मान आहे ना, ह्यात एक वेगळीच मजा किंवा वेगळाच आनंद आहे बैल मालकासाठी. कारण एक नंबरसाठी बरेच जण झटतात. गुलाल तर भेटत असतो, पण एक नंबर भेटत नाही लवकर. एवढ्या दिवस आम्ही कष्ट केलेलं बैलाला, हा. ते बैलांना आज डोळ्याचं पारणं फेडलं आमचं आज. हा. त्याने एक नंबर आदत मध्ये केला बैलांना आता. म्हणजे एवढ्या दिवस त्याला 2-3 वर्ष बैलाला कष्ट घेतलेले, त्याने कुठे वाया जाऊन दिलं नाही. हीच सगळ्या बैल मालकाला कळायला पाहिजे, कुठं कष्ट घेतलेलं वाया जात नाही. परफेक्ट नियोजन केलं की व्यवस्थित कार्यक्रम होतो. ते आपण नियोजन या महिन्याभर चांगलं केलं बैलाचं. आणि भैयाड्यावर बांबोडकरांची साथ मला लाभली आणि आज एक नंबर केला गाडीनं. एक नंबर गाडीनं केला आज. ड्रायव्हर आज घरातून ज्यावेळेस निघालेला त्यावेळेस गुलालाच्या आशेनं आलेला का फक्त गटपास झाला तरी चालेल किंवा काय, आणि आज एक नंबर त्यानं करून दिला? नाही, माझी आता 2-3 आठवड्याला इच्छा जास्त होती, बैल आज फायनल राहायला पाहिजे. आणि प्रयत्न सारखा करत होतो, भैयाला पण सारखं बोलत होतो बैल फक्त फायनलला ठेवा म्हणलं. मग कारण का 2-3 आठ फक्त गट पास करतोय बैल, सिमी काही पास होत नव्हता. पण आज सिमी पण बैलांना पास केला आणि फायनल एक नंबर केला गाडीनं. चांगली गाडी पाहिली आज. आज काय मनाला वाटले ज्यावेळेस एक नंबरला गाडी उतरली? कारण भरपूर वेगळा आनंद आहे हा. आता कसं आहे, बैलगाडा मालक व्हायची इच्छा होती. आता इथून पुढे सुरुवात झालेली आपली, अजून जास्त आपल्याला स्ट्रगल करायचं आहे. अजून नवीन नंदी आपण घ्यायची आहे, ती येणार आपल्याकडे वासरं तयार करणार. कारण आता इथून पुढं गाड्या हाणायच्या म्हणजे पण आता नवीन नवीन ड्रायव्हर पण यायला लागले इथे अड्ड्यात. मी पण नामांकित गाड्या हाणतोय, माझ्या हिशोबात गाडी येईल तशी हाणतोय. त्यामुळे आता इथून पुढं बैल मालक व्हायची इच्छा आहे, ती आता बैल पूर्ण करणार इथून पुढं. हळूहळू असं स्ट्रगल करत राहायचं. आज काय घरच्यांचा फोन आले त्यावेळेस काय बोलले ती घरची? घरची सकाळपासून लाईव्ह बघते ती. घरातनं फायनल झाल्यानंतर सिमी पास केल्यानंतर फोन आलता, अजून एक नंबर केला म्हणून सांगितले फोन करून मी. सगळ्यात आनंद देत सगळी घरात, फॅमिली एकत्र असल्यामुळं आनंद वेगळा असतो. मित्रांनो, काय होतं, बक्षिसाच्या काय एवढं गौण आहे, पण बक्षीस पण मान हा महत्वाचा आहे आणि एक नंबरचा मान आहे हा. आता मित्रांनो, ही ढाल बघा, ही अच्युत ड्रायव्हर, ही ढाल ज्यावेळेस एक नंबरची घरामध्ये भिंतीवर लागते आणि बघतो आपण, आणि एखादा कोण विचारतं घरी नंतर की ही ढाल कुठल्या, त्यावेळेस काय वाटतं? आनंद होतो आपल्याशी. आपण आवर्जून सांगतो, आपल्या भागामध्ये एक नंबर केल्यानंतर आपल्या भागात राहणं गाडी गरजेची असते. आपल्या भागची जवळची येणारी माणसं असते ती, आणि आनंद तो वेगळाच असतो. म्हणजे फायनल बैल राहिलाच पाहिजे. हे सगळं जे आपण करतोय हे फायनल राहायसाठीच करतोय. आपण एवढं कष्ट घेतोय अड्ड्यात येऊन, काय नुसतं येऊन इथं चपात्या खाऊन जायचं म्हणजे ही नवं काय. आपली काय कुठं हायवे टचला जमीन नाही, कारण आपण शेतकरीच माणूस आहे. त्यामुळे आपण येतोय गुलालासाठीच येतो 100%. आपला नाद हा गुलालासाठीच आहे. मी कुठलंच हे जे करून आलो नव्हतं अड्ड्यातून, फक्त फायनलला बैल राहावा ह्याच अपेक्षेत आलतो मी. आणि मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची आज ही फ्रेम भेटली, ह्या फ्रेम पण भेटली आणि ढालही भेटली. आनंद वेगळाच आहे. आता आपण भिंतीवरती चिटकवलं म्हणजे आपण भिंतीवरती नेऊन लावणार, हे आनंद वेगळा आहे. पै पाहुणे येते ती, आपली फॅन फॉलोअर असते ती, ही अड्ड्यात घरात आल्यानंतर तरी दिसलं पाहिजे आपल्या, ही नेल्यानंतर. यासाठीच आपण येतोय अड्ड्यात, ही काही पैशासाठी आपण येत नाही, ही आपण ह्याच्यासाठी येतोय अड्ड्यात. आज किती जणांचा जुन्या मित्रांचा फोन आलाय? सगळ्या जुन्या मित्रांचा फोन आलत ती. आणि तुम्हाला महत्वाचं सांगतो, म्हणजे सगळी ग्रुप आहे ना आमचा, ह्यो प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या माझ्यासोबत असते सगळा. जी मोठी माणसं असतील किंवा ही सगळी लहान पोरं आहे, ती सगळी माझ्याबरोबर कायमस्वरूपी, काय माझा आदत जरी वासरू आणलं तरी असते ती. आणि पिस्तूल बरोबर लहानपणापासून आहे ती, आणि तिथे सिद्ध करून दाखवलं फायनल आज एक नंबर केला. मित्रांनो, भैया ड्रायव्हर आहे ती. ड्रायव्हर आज एवढं हिंद केसरी ड्रायव्हर आहे ती, पण आज गाडा मालक म्हणूनच मैदानात आलं आणि तुमच्या हातात आज त्यांनी कासरं दिलेलं आणि तुम्ही चकड्यात आज बसला. होय, परवा दिवशी ह्याला वाळव्याला पण मीच गाडी आणली. सिंबीला आमची एक नंबर तासा गाडी होती, मग जरा फॉल झाली, पुढे गाडी चांगली पळाली. हायच ड्रायव्हर म्हणलं की हायची गाडी इथं आणूया. मग गाडी राहिली आज फायनल आणि एक झाला. आज त्या जोडीदार बरं काय बोलचाल? कारण एक बैल पळून चालत नाही. मी काय बोलतो की ज्यावेळेस जोडीदार चांगला लागतो त्यावेळेस एक नंबर भेटतोय. त्याचा जोडीदार दोन्ही पण चांगलं पाहिले. ती फायनलला पण जो होता आणि सिंबीला निकाल सामना दिलता, तडसरचा खोंड होता तो पण चांगला पाहिला. आणि अरविंद माने पाचुंबरी यांचं हत्यार, ती पण सिंबीला आणि गट सेमी, ती पण वासरू चांगलं चिकाडते बैलाला. आणि गाडी तिन्ही फेर गाडी चांगली पाहिली दोन्ही वासरावरती. त्यामुळे दोन्ही वासरं पण चांगली पळते ती. आता भविष्यात ह्यांच्या वासरांच्या बरोबर आपण पाहणार, गुलाबातली गाडी तोडत नाही, ह्या वासराबरोबर आम्ही पाहणार.
ड्रायव्हर कधी तुम्ही दिसाल का हो त्याच्या गाडी? फेरायला ही गाडी मी सांगतो, पण अड्ड्यात कसं होतंय, आपण दुसऱ्याला चान्स दिला पाहिजे गाडी हाणायला. माझं नाव मी जे करायचं होतं मला सिद्ध ते मी करून दाखवलंय. कुशेगाव मध्ये पण राहिले, प्रत्येक मी नामांकित मैदानात राहिलो, इथून पुढे राहणार मैदानात मी. पण प्रत्येक ड्रायव्हरला संधी दिली पाहिजे. आता आमच्या म्हणजे वाळवा तालुक्यातलं 3 ड्रायव्हर हिंदी केसरी झालं ती कुशेगावचं. कसं आपली ऐकण्यातली ड्रायव्हर आहे, ती भैया आहे, वाटेगावचा भैया आहे, सौरभ आहे, सगळी पोरं माझ्या ऐकण्यातली आहे ती. त्यामुळे सगळ्यांनी संधी दिली पाहिजे. आणि पिस्तूलची गाडी ही मी हाणणार, मला वेळ आल्यानंतर भैयाला ही 1-2 गाडीची आता असल्यानंतर मी हाणणार गाडी. काय बाजा बैल पब्लिकचा दोन्ही खाली ठाम आहे, त्यामुळे मला विश्वास आहे बैलावरती. आता मोठ्या पायऱ्यात पण जायचं असेल, ह्याच्या काय पाहण्याची वैशिष्ट्य वाटली? बैल दोन्ही खाली पब्लिक पळतोय, तरी पण मी आता दुसरा बैल आदत बैलची मैदान जास्त आहे ती, त्याच मैदानात मी मोठी मोठी मैदान आहेत त्याच पळवणार. एखादा चांगला पैरा झाला की माझ्या डोक्याची असते, मी मागणार एखाद्या चांगल्या बैल मालकाला, तो पैरा झाला की मी ओपनला पण बैल पळवणार. आता ह्या भागात तर तुम्ही बैल पळवता, पण तिकडं वरच्या भागात कमी दिसतंय. नाही, बैल कधी वर नेला नाही. आपले कसं आपला भाग चालू झाला येऊ, इथंच आपण पहिल्यांदा गावातल्या कुस्त्या पहिल्यांदा करायच्या, परत मोठमोठ्या घाटमाथ्यावरती जायचं. बघा मित्रांनो, 1 नंबर बोलले ते, कारण ज्यावेळेस पैलवान घरच्या तालमीत घडत असतो, तिथं पक्का झाल्यानंतरच वर जात असतो, आणि 1 नंबरचं ही यश आज भेटते ती 100% भेटलेलं आहे. काय सांगचाल आज 1 नंबरचं यश? आनंद वाटतोय आम्हाला, 1 नंबर झाला आज. बऱ्याच दिवसात संघर्ष होता आमचा, तो आज प्राप्त झाला. ड्रायव्हर, आता 1 नंबर बरेच बघितलेत तुम्ही, पण हा घरचा 1 नंबर आहे. आज तुमचे वडील काय बोलले? कारण त्यांचं भरपूर गोष्टी तुम्ही शिकलाय, किंवा बऱ्याच गोष्टींचा त्यांचा अनुभव घेतलाय, वासरू पारख करण्यात असेल किंवा काय. आता मागाशी पण एक बाईट घेतली, त्यात तोही बैल फायनलला राहिलेला तुमच्याच दावणीचा. हा, जखऱ्या पण मी वडिलांच्यापासून हे शिकत आलेलो सगळं. मी लहानपणापासून त्यांच्या बरोबर मी कुठला पण बाजार असू दे, खरेदी असू दे, त्यांच्याबरोबर फिरलेलो आहे मी लहानपणापासून. त्यामुळे मला हे जास्त अभ्यास आहे, आणि त्यांच्यापासून मी शिकत आलेलो आहे. पहिली त्यांनी पळवलेली, त्यामुळे अभ्यास जास्त असल्यामुळं त्यांची शिकवण चांगली आहे आपल्यासनी, त्यामुळे ही फळ भेटते आपल्यानी. बघा मित्रांनो, जर गुरु चांगला असेल तर शिष्य 100% चांगला घडत असतो, मी कायम बोलतो. आज कुठे आहे तुमचे वडील, कुठे आहेत मित्रांनो? बापूंचंही 2 शब्द घेऊया. बापू या या इकडं. आज तुमचा चिरंजीव आहे ना, महाराष्ट्रभर जगभर नाव तर आहे, पण आज घरचा बैल ही 1 नंबरात आणून दाखवला की नियोजन करीन, आणि घरी पण 1 नंबरचा बैल गाडा मालक करून दाखवीन. तुमच्या पावला पाऊल दिला आज. दिलंय ते पावला पाऊल दिलेलं आहे, आनंद आहे मला. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा माझी बैल फायनलला म्हणजे भरपूर झाली होती, आणि त्यानंच पळवली होती. म्हणजे त्यानं आपल्या बैलावर बडा बैलावर तो ड्रायव्हर झाला, आणि त्यानं त्यावेळेला 1 नंबर केलेला होता, आणि तिथून तो शिकला, आणि आनंद आहे. आता त्या ज्यावेळेस अच्युत ड्रायव्हर लहान होते त्यावेळेस शिकवून दिली, त्याचा आज ही फळ भेटायला लागलंय. हो, ते आज फळ भेटायला लागले. आजचा काय विजय कुणाला समर्पित करचाल, की आज हो विजय फक्त ह्या गोष्टींच्यामुळे, किंवा हे सगळी टीम आहे ना, त्या टीमला सगळे ही पोरदेची म्हणजे जोडीदार आहेत, सगळ्या टीमला विजय अर्पण करतो. सगळ्या टीमला, हे भैया ड्रायव्हर आहे सगळे, त्या टीमला सगळ्या. बघा मित्रांनो, सगळी ही टीम आपल्याला दिसते, ती टीम भरपूर झटत असते, त्यामुळे यश भेटते. मी कायम बोलतो, 1-2 काम नाही. आता ही टीम कायम म्हणजे अपयशात यशात कायम सगळं कायम संघ आहे, कायम बरोबर आहे, कायम बरोबर आहे. आता 2 वर्ष संघर्ष चाललाय आमचा, त्या संघर्षाला कायम संघ आहे, बरोबर आहे टीम. ड्रायव्हर, शेवटचा प्रश्न, आता जर दुसऱ्या क्षेत्रात असतात तर ही अशी प्रेम करणारे किंवा अशी साथ देणारे लोक भेटले असते का? सकाळी गेलो असतो ड्युटीवरती, संध्याकाळी आलो असतो घरात, 1000 पगार घेतला असता. तसं काय नाही, मी क्षेत्र निवडलं, त्या क्षेत्रात मी काहीतरी करून दाखवलं, आणि तुम्हाला सांगतो, क्या बडा तर सबसे दम बडा. ही माणसानं प्रत्येक डोक्यात ठेवलं पाहिजे. लय हुरळून जायचं नसते या नादात, गप पडून कार्यक्रम लावायचा असते. ड्रायव्हर, तुम्ही आता अनुभव भरपूर घेतलाय, पण नवीन पोरं जे ती ड्रायव्हर बांधते त्या, पण अपघात होते त्या, त्यांना काय सांगचाल तुमच्यातर्फे? कारण हिंद केसरी ड्रायव्हर म्हणजे अनुभव मोठा आहे, वय भले कमी असू दे. प्रत्येक ड्रायव्हरला सांगतोय मी, खाली जजमेंट गाडीच करत असते. मोठी ड्रायव्हर गाडी कशी आणते, ती काय टेक्निक आहे, ती कशी गाडी आणते ती बघा पहिल्यांदा. आणि पहिल्यांदा छकड्यात बसताना छकडे विचित आहे का बघा. आता जवळजवळ 4 अपघात झालेले आहे, ती
छकड्यात ड्रायव्हर पडते छकड्याचं जोतं मोडतंय. छकड्यात बसताना आपलं छकडं पोतं व्यवस्थित आहे का बघा. मी किती जरी मोठी गाडी हाणली तर पहिले छकड्याचं पोतं छकडं व्यवस्थित आहे का बघतो मी गाडी हाणताना. त्या मालकाने जरी बघितलं नसलं तरी मी बघतो पहिल्यांदा जाऊन. कारण का हिंद केसरी संभाजी आबा काले यांचं छकडं आवर्जून कोणी पण बघायचं येऊन. त्या छकड्यात बसल्यानंतर एसीत बसल्यावर वाटते गाडी हाणताना. आबांचा फोन वगैरे आला का? कारण आबाच गुरु आहेत तुमचे खरं. 100% आबांचा फोन नाही झालेला कारण आबा कामात असणार आहे ती. आबांचा मुलगा सोन्याभाऊ फायनल होस्टर आमच्या बरोबर होतं ती. आता मग अशी सुंदर भरून गेले ते घरी. आता मित्रांनो बघा, आबांचं नाव घेतलं कारण आबा प्रसिद्ध जॅकी झाले, महाराष्ट्रातले 1 नंबरचे जॅकी. कराडा भागात आले की आबांचं नाव कोण घेत नाही असं नाही. त्यांच्या काय गोष्टी शिकला हो आबांच्या? आबांच्या गोष्टी शिकलो म्हणजे संयम पाहिजे. ठाकूर जवळजवळ गट सकट पास होत नव्हता पण त्यांनी 3-4 महिने थांबवला बैल. आता मातीचे रान चालू झाल्यानंतर बैल तुम्ही बघताय आता किती पळतोय बैल. फक्त बैलाला बैल चांगला लागला पाहिजे. चांगल्या मैदानात तो सकट काय ना काय करून दाखवणार बैल. तर मातीचे रान चालू झाली ती पहिऱ्याचं नियोजन लावून तो पण बैल तर पहिल्या चांगला राहणार. शेवटचा प्रश्न, आता ही जोडी आज एवढी भारी पाहिली, मी बघत होतो फायनल तर तिथं माझ्या मागे 5-6 लोक उभी राहिलेली. म्हणली ती की ही जोडी जिथं जाईल ना तिथं गुलालात राहील 100%. कारण आज स्पीड ही जोडी परत बघायला भेटेल का? 100%. मी पहिला फोडत नाही, फायनलची गाडी पळवतोय मी डबल. पळवणार 100%. चालतंय मित्रांनो, भरपूर वेळ झालेला. आपण शुभेच्छा द्याव्या अच्युत ड्रायव्हरांना आणि त्यांच्या टीमला की असाच कायम त्यांच्या धावणीला गुलाल राहील. धन्यवाद.